म्हणजे नाटकावर कुठे पोट भरतं का? तू आधी ग्रॅज्युएट हो, प्रत्येकाला ते असं आपला घरानामा कोणी शेका अहो तमासगीर होय ना असं ऐरणीत म्हणायचं. त्यांच्या दृष्टीने नाटक म्हणजे तमासगीर. ते पदमाप्पांना छोटा पोऱ्या म्हणे तमासगीर होय ना नाच्याशी म्हणे. सून सासूला त्रास देणारे किंवा ह्यांच्या ही अपयशी किंवा ही अपशकुनी मुलगी घरात आलेली किंवा काय जे काय असेल हे 1000 एपिसोड हेच राहणार आहे. ह्याच्यातच तुम्ही खेळा आता काय. किंवा प्राजक्ता माळी म्हणते की तुम्ही जो शो केला होता उलटू धमाल त्यावेळी मी एवढीशी होते आणि मी त्यात नाचले आहे की आता मेकरचा आडनाव काय इथनं सुरुवात होतं आपल्याकडे. आता मी गोस्वामी आहे का? हा मग तो ह्यांच्यातला. अमुक मोठे आहे का? तो त्यांच्यातला. चव्हाटा झालाय आता. या चव्हाट्यावर सगळं आल्यामुळे आणि त्यामुळे होतं काय ना, तुझ्या दोघांचा विनोद जो तुमच्या दोघांचा तुम्हाला दोघांना याच्याबाबत आक्षेप नसतोच तो मी बघतो. काय आत्मा कधीच बदलत नसतो. आत्मा तो अमर आहे. तो नुसता बॉडी बदलत असतो. तो विनोदही तसाच आहे. विनोद अमरच आहे पण विनोद फक्त बॉडी बदलत असतो. की ज्याची समाजात शून्य पात्रता आहे तो पण कोणालाही सल्ला देऊ शकतो. जर 1 रुपयाला त्याला मला सल्ला द्यावा लागेल ना तेव्हा त्याला ती जबाबदारी कळेल की यार हा इतका निर्लज्ज याला 200 सल्ले द्यायची गरज आहे पण 200 रुपये कुठे आहेत माझ्याकडे.